नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. मी अमृता आपल्या अमृतावारी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करते. आपल्या दिवसाची सुरुवात झाडाझुडपांना पाणी घालण्यापासून केली ना, ती खरंच दिवस छान जातो. अगदी मनालाही प्रसन्न वाटतं. आणि असे आता उन्हाळा चालू झालेला आहे, म्हणजे झाडांना दुपारी पाणी टाकू नये आणि सायंकाळी टाकू नये, म्हणून मग सकाळीच टाकून घेत असते. सकाळी रात्री धुतलेले कपडे थोडे बाहेर उन्हात टाकले. दिवस चांगलाच वरती उगवून आलेला आहे. 9:30 वाजलेलेत आणि सुट्टी असल्यामुळे सगळे खूप लेट उठलेलेत. म्हणून मला तर काही सुट्टी नसते म्हणा, आपलं तर चालूच असतं सगळं. झाडून झुडून पारोसं काढून सगळं झालेले. कटिंग केलेला कढीपत्ता खूप छान उगवून आलेला आहे आणि मला तर हा तोडावासा वाटत नाही, कारण मी त्याला मोठा केलेला आहे. पण शेजारी पाजारी अगदी हक्काने तोडून घेऊन जातात, तेव्हा थोडंसं वाईट वाटतं. पण असं आता खाण्यापिण्याची गोष्ट आहे, लोक येणार घेणार, मागूनही नेणार आणि नाही म्हणता येत नाही. आज माझी दोन्ही पिल्लं सकाळीच अभ्यास करत बसलेत. हे पिल्लू पण बसले आज, कधी नाही ते म्हणजे बसतं ते, पण कोणाला तरी बसावं लागतं त्याच्याजवळ. आरू चल ना, तू का बरं उठली, तो बसलाय तर. आणि असंच दार बंद करून बसायचं, म्हणजे बाहेरचा आवाज येत नाही कोणाचा. हा, जर दिसत नसलं तर लाईट करायचा, पण दार बंदच ठेवायचं, म्हणजे बाहेरचा आवाज नाही येणार. कोणता सब्जेक्ट करतो बाटू? युरेका करतो. इनकम्प्लीट आहे का? बघता बघता उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळा काम करायची तयारी आहे. आणि मी बनवणारे तांदळाच्या पिठाचे पापड, म्हणजे गुजरातमध्ये त्याला पापडीच म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात कुठं खिच्चू म्हणतात, कुठं तांदळाच्या पापड्या असं म्हणतात. पण जे काय आहे ते तांदळाच्या पिठाच्या पापड्या बनवायच्यात मला, कारण आता परीक्षेच्या अगोदर यांच्या, आणि परीक्षा झाल्यानंतर ऊन खूप जास्त असतं, म्हणजे 10, 11, 12च्या नंतर काही काम करायची इच्छा होत नाही आणि त्या पापड्या पण अशा क्रॅक होतात. म्हणून मग आता थोडंसं लवकरच करायचा विचार केलाय, म्हणजे 3-4 किलोच्या करायच्यात. मला तर काय तेवढं जास्त लागत नाही, मी तळले मळलेलं शक्यतो नाही, खूपच कमी लागतं मला. कधीतरी वर्षातनं 1-2 वेळाच तळते मी, म्हणजे भजे वगैरे होतात पावसाळ्यात, पण पापड्या कुरड्या असं सगळं. आणि त्याच्यामुळे पण गावाला लागतं, मम्मींना सवासणी असतात काही, म्हणजे सणसूद पण गावाला सगळं करावं लागतं. आमच्या घरी लंगर असल्यामुळं मग चंपा षष्टीला पण खूप सारं पुरणाचं वगैरे स्वयंपाक असतो, त्याच्यामुळं गावाकडे लागतं खूप सारं. त्याच्यामुळं गावाला मी बनवून पाठवते. मम्मीला एकटीला होत नाही आता वर टेरेसवर चढणं वगैरे ते सगळं, म्हणून. आणि आमच्या दोघीचा मेळ पण तिथं गेल्यावर तेवढा जास्त होत नाही, म्हणून मग शक्यतो मला जेवढं इथं एकटीला करता येईल तेवढं मी इथूनच करून पाठवून देत असते, किंवा जाताना परत उन्हाळ्यात घेऊन जात असतो आम्ही. म्हणून मग विचार केलाय, उद्या आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आरू पण मला मदत करते, दीदींना पण सुट्टी असते, म्हणून मग उद्या करायचा विचार करते. तर त्याची तयारी आज करून ठेवते, सगळं सामान वगैरे आणायचे. आणि ही पापडी करणारी मास्टर माझी समोर राहणारी गुजराती शेजारी जी आहे ना, तिला विचारते अगोदर की तू उद्या रेडी आहे का पापड बनवायला, मगच तयारी करते, कारण त्यात मला काही एवढं म्हणजे माहीत नाही, बिघडले तर, म्हणून. चला तिला विचारूया काय म्हणते ती. सायकली आत घे दोघाच्या, घे ऊन नाही ग, इतका उन्हात राहते नसत्याच. आज सुट्टी तर घे की तू, रोज तर मीच घेते ना. घे दोघाच्या पण आतमध्ये लाव, त्या बाजूला लाव. हं, तिथं सावली येते आता आडव्या. खोल. खोलो मैडम. नहीं चाले नहाए कि नहीं कहीं. हो, बहुत पढ़ाई कर रहा है ना तू. हाँ, क्या पढ़ रहा है तू? क्या कर रहा है? वो कर रहा है. पानी की बोतल भी ली है ना, टिफिन नहीं लिया? टिफिन भी लेके बैठता. क्यों? हाँ? सुन ना, पापड बनाने कल अर्धो कलाक जेटલું. હા મને ખબર, એટલે જ પૂછવા આવી. મને ખબર કઈ નહીં, પણ જો કાલે મને છે ને, નહીં ના, પછી મેડમ ના હોય ને કોઈ આરવી મેડમ મારી, તું અડધો કલાક આય ખાલી. એ બે પછી આપણે બે કેટલું કરીશું ખુશ્બુ? કઈ વધારનું નહીં, 3 કિલોની જ. 3 કિલોનું કેટલું વાર લાગશે? પછી છે ને હું અહીંયા આવીને આપું તને, તું અહીંયા તારું કામ કરતા કરતા સૂકવી દે, પછી ખાલી हमें करीसू खाली वो घेर के दे दे हम लोगों को, मतलब मैं घेरूंगी, तू बता खाली, है ना. फिर क्या है आरवी और मैडम, ते बोलती क्यों है सभी से.
नहीं तो सामान लेने के लिए वो पूछ रही हूँ मैं, पूछने आई तुझे શું જોઈએ પાપડીની લોટમાં તો સાબુદાના બાબુદાના બધું જ હોય ને ખુશ્બુ, અલગથી નાખવાની જરૂર નહીં પડે. અંદર લોટમાં જરૂર નાખવાનું. હા નહીં ને પછી શું લાવવાનું, મરચાં લઈ આવું અને ચાવલનો લોટ લઈ આવું 3 તીખાવાળા કિલો. મરચાં લાવજે. હા તીખાવાલા લઈ આવું ને, હા ઘેર છે થોડાક પણ હજુ લઈ આવું. એટલા ના થઈ જાય. હા લઈ આવું ને હજુ શું જોઈએ, પાપડ ખાર. 3 કિલો લોટ છે ને હમ તો કિલો મરચાં જોઈએ. હે મસ્ત. ના આટલા તીખા નહીં અમારમાં પણ ખાય નહીં કોઈ, થાય બકા તીખું. પણ ખાય જ નહીં, ઠસકા આતા હે એસે ખાતે પણ ટાઈમ નહીં થાય તીખું. પણ નહીં નાખવાનું. તો કેટલા નાખીશ? 250 બહુ થઈ ગઈ. ના થાય 250 થી. પણ નહીં તીખું લાગે તોય 500 ચાલે. નાખ, 3 પછી मेरी सास मेरे को बोलेगी बेन, હું શું કહું? एक पापड़ हम लोग खाते नहीं, गाँव ही भेजना है मुझे, मम्मी बहुत बोलेंगी. મારી વાત સાંભળ. હા. 3 કિલો લોટ છે, હા પાણી આવશે, હા 4 કિલો જેવું થયું. ખબર હા. તો 500 तीखी मिर्च कितनी तीखी होती है तने खबर? 500 નાખ. हाँ चल. 500 નાખ. બ્રાઉન યુઝ કરવી રોજના. હા તો એમાં શું, એ કાપી કાઢું તો કેટલા બધા નીકળી જાય. કાપી કાઢવાના નહીં, કાપેલા તૈયાર છે. હા તો બે માં શું થાય? પણ બીજા લઈ લેજે, બે માં જો છે એમ કહું છું. હા હા તો એને પૂછવું નહીં તો કાપીને મૂકવું નહીં, પછી કાલે ભાગદોડ નહીં થાય આપણી, હે ને? बहुत गोरी दिख रही है आज तो. હે हाँ ગોરી દેખો. हाँ હજુ તો નવન બાકી કઈ ગોરી દેખાવાની. હજુ તો કશું કર્યું નહીં, મોઢું નહીં ધોયું ઉઠી તાનું. चल. तर मला जायचं होतं दळण ठेवायला गिरणीत, आणि हिचं पण काम होतं, तिचं पार्सल आलेलं होतं एका कुरिअर ऑफिसला, ते घ्यायला आम्हाला जायचं होतं. ती बोलली सोबतच जाऊया एकाच गाडीवरती. मग आम्ही दळण ठेवला आणि पुढं गेलो शोधत तो ॲड्रेस, आणि तिथून पार्सल घ्यायला आम्हाला जायचंच होतं कालपासून. ओमकारच लक्ष लगा दे, यहीं पे लगा दे, अंजनी कुरियर. ओमकार को लस्सी होगी. यहाँ पे है बोला उन्होंने, ढूंढना पड़ेगा. आमच्या दोघींचे नवरे खूप बिझी असतात आणि जॉब पण त्यांचा असा आहे की त्यांना वेळच भेटत नाही, म्हणून मग घरची बाहेरची सगळी कामं आम्हालाच करावी लागतात. मग आम्ही दोघी मिळून असं भटकत असतो. पूरी दुनिया ढूंढ लेंगे क्या हम लोग, कहीं पे भी किधर से भी. तेरा हॉर्न तो ना खुशबू, डरेंगे लोग. इतना बड़ा ट्रक का हॉर्न लगाए क्या? चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.